नमस्कार मंडळी. तर आज बनवणार आहोत उपवास डोसा आणि त्यासोबत बटाट्याची भाजी. इथे मी घेतला आहे रात्रभर भिजवलेले शाबू आणि वरई. हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. बारीक करून झाल्यानंतर त्याला 2 तासासाठी रेस्टला ठेवायचं. त्यानंतर घेऊया डोसे बनवायला. लागेल तसं पाणी वापरून मस्त असं बारीक करून घ्यायचं. शाबू आणि वरई एकदम बारीक वाटून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. आता मी हे पीठ 2 तास रेस्ट करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झालं आहे. चला तर मग आपण याचे आता डोसे बनवून घेऊया. साधारणतः अशी आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी असावी लागते. तर इथे मी नॉनस्टिक तव्यावरती तेल ओतून घेतलं. छानपैकी ते स्प्रेड करून घेतलं आहे आणि त्यावरती आपण आता आपल्या डोश्याचं बॅटर टाकूया आणि मस्तपैकी डोसा बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला डोसा झाला आहे. आता मी त्याच्यावर तेल टाकूया आणि त्यानंतर डोसा पलटी करू. आपला डोसा बनवून तयार आहे. तर आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. चला तर मग आता बटाटा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूया. तर मी इथे एक बटाटा चिरून घेतला आहे. त्यानंतर बटाटा चिरू व पाण्यात टाकू. मिरची बारीक करून घेऊया. गॅस पेटू नंतर कढई ठेवू. कढई गरम झाली की त्यात शेंगदाणा तेल घालू. मिरची टाकू. मिरची परतली की त्यात चवीनुसार मीठ टाकू. बटाटा टाकून परतून घेऊ. झाकण ठेवून वाफ काढू. बटाटा शिजला की शेंगदाण्याचा कूट घालू. मस्त असा बटाटा तयार आहे.